अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना. आजचा दिवस सर्व स्वामी भक्तांसाठी आरोग्यदायी सुखसंपन्न जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते. आज आहे 9 तारीख. तर 9 एप्रिल ते 15 एप्रिल स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त संपूर्ण केंद्रांमध्ये सेवा सुरू आहेत. तर आजचा हा व्हिडिओ त्यासाठीच आहे की तुम्हाला या सेवांपैकी कुठलीही सेवा जर जमली नाही तर कोणतीही एक छोटी सेवा आहे ती तुम्ही करू शकता. आता ह्या सप्ताहामध्ये गुरुचरित्र असतात, स्वामीचरित्र असतात, अखंड नामजप सुरू असतो, स्वामीचरित्राचा अखंड पाठ सुरू असतो, त्यानंतर दुर्गा सप्तशतीचे देखील अखंड पाठ सुरू असतात, चंडीयाग असतात, प्रहर असतात. तर यापैकी तुम्हाला कोणतीही सेवा जमली नाही, केंद्रात जाणंही झालं नाही, तर कोणती एक सेवा आहे जी तुम्ही आवर्जून करू शकता हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी तुम्हाला अशी एक सेवा सांगणार आहे की ज्याने तुमचं आयुष्य बदलून जाईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये भरभराट येईल. माता लक्ष्मीची तुमच्यावरती सदैव कृपा राहील. चला तर थोडाही वेळ न दवडता आपण सुरुवात करूया या व्हिडिओमध्ये. नमस्कार मैत्रिणींनो, आज आहे 9 एप्रिल. 9 एप्रिल ते 15 एप्रिल हा प्रत्येक केंद्रामध्ये साजरा केला जाणारा स्वामी पुण्यतिथीनिमित्त सप्ताह असतो. या सप्ताहामध्ये सर्वप्रथम जी सेवा केली जाते ती म्हणजे अखंड नामजप सेवा. त्यानंतरची सेवा असते ही स्वामीचरित्र. अखंड स्वामीचरित्र पाठाचं वाचन प्रत्येक केंद्रामध्ये केलं जातं. त्यानंतर असतं चंडीयाग. चंडीयाग हा अत्यंत शक्तिशाली याग असतं. होम, हवन, पूजा, अग्नी केली जाते. त्यानंतरचा असतो तो म्हणजे दुर्गा सप्तशतीचे अखंड पाठ. तर ह्या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला जर जाणं शक्य झालं तर जवळच्या केंद्रामध्ये तुम्ही जाऊन स्वामी महाराजांचं दर्शन घेऊन यापैकी कुठल्याही एका सेवेमध्ये तुमची हजेरी नक्की लावा. तुम्हाला जर नामजप करणं शक्य होत असेल तर तुम्ही नामजप करा. त्यानंतर तुम्हाला जर दुर्गा सप्तशतीचे पाठामध्ये एखाद्या जरी पाठामध्ये बसणं शक्य झालं तर तुम्ही ते करा. त्यानंतर तुम्हाला जर स्वामीचरित्राचा एखादा पाठ जरी तुमच्या नशिबी आला, कारण हा सामूहिक असतो आणि सामूहिक म्हणजे संबंध महाराष्ट्रामध्ये हे सर्व सप्ताह सुरू आहे. तर या सामूहिक अखंड नामजपाची, सामूहिक गुरुचरित्राची किंवा सामूहिक जे काही दुर्गा सप्तशती आहे किंवा स्वामीचरित्र आहे त्याची महिमा इतकी अखंड आणि अपरंपार आहे, कारण वर्षभरातून तुम्ही ते कधीही करू शकता, त्याला काही वाव नाही आहे. परंतु या सप्ताहामध्ये त्याचं महत्त्व का आहे, कारण ते सामूहिकरित्या केले जाते आणि सामूहिकरित्या म्हणजे तुम्ही विचारही करू शकणार नाही इतके असंख्य स्वामी सेवेकरी हा नामजप करत असतात आणि त्याचं महिमा किती मोठी असेल किंवा त्याची तयार होणारी शक्ती किती मोठी असेल याचा विचारही आपण न केलेला बरा. त्यामुळे तुम्हाला जर शक्य झालं तर नक्की तुम्ही जवळच्या केंद्रामध्ये जाऊन हजेरी द्या आणि तिथे एक ना फुलाची पाकळी मी म्हणते की तुम्ही एकतरी सेवा तुमच्या जीवनामध्ये ती रुजू करून घ्या. कारण स्वामी महाराजांना तुम्ही जर एक कण आपण म्हणतो ना की एक डोळा मागितला तर देव देतो 2 डोळे, अशा प्रकारे तुम्ही फक्त स्वामी महाराजांना तुमची विनंती सांगा, तुमची इच्छा सांगा आणि तुम्ही ती सेवा मनोभावे करा. तुम्हाला स्वामी महाराज इतकं देतील, कारण करता करविता तो ब्रह्मांड नायक इतकं काही देऊन जातो. माझा स्वतःचा अनुभव आहे. माझे गुरुचरित्र 9 गुरुचरित्राचा माझा अनुभव आहे. 9 गुरुचरित्र मी सुरू केले आणि 9वं गुरुचरित्र म्हणजे संपणारच होतं, संपलेलंही नव्हतं, तेव्हाच मला माझी इच्छापूर्ती झालेली आहे. आता काही कारणास्तव मी या व्हिडिओमध्ये त्याच्यासाठी खास व्हिडिओ बनेल की माझी कोणती इच्छा होती आणि कोणती इच्छा माझी गुरुचरित्राने पूर्ण केली. तर तुम्हाला मला हेच सांगायचं आहे मैत्रिणींनो की इतकी मोठी प्रचंड शक्ती आहे. तुम्ही फक्त एकदा अनुभव घ्या आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ताई मला हा अनुभव आला किंवा मी सेवा केली आणि मला अनुभव आला नाही, ही देखील कमेंट मला नक्की करून सांगा. आता मला तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की तुम्हाला अशी एक सेवा सांगणार आहे की तुम्ही ह्या सर्व सेवा जरी नाही झाल्या तर तुम्ही ही सेवा नक्की करा.
आता 9 तारखेपासून तर ते 15 तारखेपर्यंत तुम्हाला फक्त एक सेवा करायची आहे की तुम्हाला नामजप सोडायचा नाही आहे. तुम्ही 1 माळ करा, 11 माळी करा, 17 माळी करा किंवा 8 माळी करा, कितीही करा, परंतु तो नामजप म्हणजे तुम्हाला डेली शेड्यूलमध्ये तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये थोडा जरी वेळ 15 मिनिटे जरी मोकळे भेटत असेल तर त्या 15 मिनिटामध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा नामजप सोडू नका. कारण जर तुमच्याकडे टाईम नसेल, तुम्हाला स्वामीचरित्र वाचण्यासाठी वेळ नसेल, दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचण्यासाठी वेळ नसेल, हरकत नाही मैत्रिणींनो, परंतु फूल न फुलाची पाकळी आपल्याला ह्या सप्ताहामध्ये अर्पण करायची आहे स्वामीचरणी. आणि तेही कुठलीही भीती किंवा कुठलीही इच्छा मनामध्ये न ठेवता. आता तुम्ही म्हणताल मैत्रिणींनो की मी इच्छा ठेवायची नाही, मग महाराज माझी इच्छा कशी समजतील, महाराजांना कसं समजेल की मला काय हवं आहे. हे बघा मैत्रिणींनो, तो एक ब्रह्मांड नायक आहे आणि त्याची शक्ती इतकी अफाट आहे की त्याची कल्पनाही आपण करू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही फक्त मनोभावे नामजप करा. ह्या सप्ताहामध्ये तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. हेच मला तुम्हाला सांगायचं होतं की तुम्हाला एकदा तरी तुम्ही केंद्रामध्ये भेट द्या आणि 7ही दिवस तुम्ही स्वामीनामाला विसरू नका, स्वामीनामाला सोडू नका. हाच होता तो व्हिडिओ आणि हीच होती ती सेवा जी तुम्हाला या सप्ताहामध्ये फुल ना फुलाची पाकळी महाराजांच्या चरणी अर्पण करायची आहे. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.